जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, आमचे प्रोजेक्ट ऑफिसर्स, आमचे चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर, CDPO, अंगणवाडी सेविका, म्हणजे काही खूप सुशिक्षित सेविकाही आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या सुद्धा आहेत. त्या सुद्धा खूप स्वतःहून त्याच्यात मन लावून काम करतात आणि वेगळे उपक्रम घेतात. आता जर तुम्ही पंधरवड्याच्या अनुषंगाने कामकाज बघितलं तर शपथ घेण्यापासून मशाल रॅलीपर्यंत सुद्धा काढलेले आहेत. अशा प्रकारचा लोकसहभाग फार आवश्यक आहे याच्यामध्ये, कारण जोपर्यंत जागृती होत नाही तोपर्यंत त्याचं महत्व येणार नाही, आणि महत्व नाही आलं तर त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याचा दृष्टिकोन निर्माण होणार नाही. त्याच्यासाठी आणि मग जनजागृतीसाठी पण कार्यक्रम वेगवेगळे राबवले जातात सतत. मग त्याचे पण ते क्लिप्स म्हणा किंवा त्या व्हॅन मधनं सुद्धा जाहिरात सतत केलीच जाते. तर महिला आणि बाल विकास विभागामार्फत अगदी दुर्गम भागापर्यंत, म्हणजे अगदी शेवटच्या घरापर्यंत ती जाहिरात पोहोचते आणि त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात होतो आणि हे संपूर्ण चित्र आपल्याला स्पष्ट दिसतंय. आणि जसं तुम्ही म्हणाला, स्थानिक पातळीवरचे जे अधिकारी आहेत, कर्मचारी, ते सुद्धा वेगवेगळ्या योजना राबवतात. एकूणच याच अनुषंगानं जर तुम्ही संदेश द्यायचा झालात किंवा काही सांगायचं झालं तर काय सांगा? मी फक्त एवढंच म्हणेन की विकसित राज्य याचा पाया हे मानव संसाधन आहे, म्हणजे त्या देशातील आणि त्या राज्यातील नागरिक आहेत. आणि हे नागरिक जे आहेत